जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मातृशक्तीचा सन्मान करणारा विशेष आणि उत्साहपूर्ण सोहळा गुरुवारी ठाण्यात पार पडला. ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन लिमिटेडच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देत समाजकार्यामध्ये महिलांना अधिक बळकट व्हावे अशी प्रेरणादायी हाक दिली आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मातृशक्तीचा सन्मान करणारा विशेष सोहळा ठाणे महापालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडला. या सोहळ्याला हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष, भाजपाचे नगरसेवक सीताराम राणे, महापौर शर्मिला पिंपोळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सौरभ राव, ठाणे जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी रेवती गायकर यांच्यासह ज्येष्ठ नगरसेविका प्रमिला केणी, परीक्षा सरनाईक, मृणाल पेंडसे इत्यादींसह नवनिर्वाचित नगरसेवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमात समाज विकास, महिला बालविकास विभागाच्या उपायुक्त अनघा कदम, शिक्षण भांडार व परवाना विभागाच्या उपायुक्त डॉक्टर मिताली संचेती तसेच SRA प्राधिकरण अधिकारी, ठाणे महानगरपालिका क्रीडा विभागाच्या उपायुक्त मिनल पालांडे यांच्यासह नुकत्याच पार पडलेल्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सर्व नगरसेविकांचा तसेच फेडरेशनच्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला आहे. यावेळी नगरसेविका परीक्षा सरनाईक यांनी करिअर आणि कुटुंब ही एकाच गाडीची 2 चाकं असल्याचं सांगत आपल्या आई आणि स्नुषांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच हाऊसिंग सोसायटीच्या समित्यांमध्येही महिलांना सन्मानपूर्वक पदाची संधी मिळावी अशी मागणी केली आहे. नगरसेविका प्रमिला केणी आणि मृणाल पेंडसे यांनीही त्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवत हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी महिलांना संधी मिळावी यासाठी पुढाकार घ्यावा अशी सूचना केली आहे. ठाणे जिल्ह्याच्या अतिरिक्त आयुक्त रेवती गायकर यांनी महिलांना संदेश देत सांगितले की प्रशासन यंत्रणा असते तर लोकप्रतिनिधी हे जनतेचे प्रतिनिधित्व करतात, तेव्हा समाजाचे प्रतिनिधित्व करताना महिलांनी कोणत्या क्षेत्रात कमी पडू नये असं आवाहन केलं आहे. कुमासदार गप्पा गोष्टी प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमाने रंगत आणलेल्या समारोहाचे नेटके निवेदन साधना जोशी यांनी केले तर आपल्या ओघावत्या शैलीमध्ये निवेदन केले. सोहळ्याला समारोपानंतर हाऊसिंग फेडरेशनतर्फे महापालिकेच्या हिरव्यागार लॉनवरती उभारलेल्या आकर्षक सेल्फी पॉईंटवरती सर्व नागरिकांनी महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्यासोबत सेल्फीचा आनंद लुटला. महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही दरवर्षी हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला जातो आणि महिला दिन यावेळी 8 मार्चला रविवार होता आणि सगळ्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होते. लोकप्रतिनिधी म्हणून, नगरसेवक म्हणून आपण आज 12 तारीखला महिला दिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेविकांचा, त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांचा आपण इथे सन्मान केला, गौरव केला, सत्कार केला. एक ठाणे हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने दरवर्षी महिला दिनाच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम केले जातात मार्गदर्शनपर. यावर्षी एक नवीन सत्कार रूपाने आपण तो आयोजित केला आणि महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये हा संपन्न झाला. आयुक्त साहेब या कार्यक्रमाला खरं म्हणजे येणार होते, पण कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर ते भेटून गेले आमच्या सर्व नगरसेवकांना. काही अत्यंत महत्वाचं काम असल्यामुळे मी धन्यवाद देईन महापौर पिंपोळकर मॅडमना, त्याचप्रमाणे उपमहापौर पाटील साहेबांना आणि आमच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी गायकर मॅडमना की चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम आयोजित केला. बहुतेक 70% नगरसेवकांनी या सगळ्या सत्कार सोहळ्यामध्ये सहभाग घेतला. मी सगळ्यांचे आभार मानेन आणि धन्यवाद देईन. ठाणे हाऊसिंग फेडरेशन सोसायटी तर्फे मला वाटतं राणे दादा, तुम्ही आज 8 मार्चला खरं तर जागतिक महिला दिन होता. पूर्ण महाराष्ट्रावर महिलांचे सत्कार सगळीकडे चालू होते, पण आज ठाणे महानगरपालिकेतल्या आपल्या सत्कार मूर्ती, आपल्या सर्व नगरसेविका यांचा सत्कार या संस्थेमार्फत आज इथे नरेंद्र बल्लाळ या सभागृहामध्ये संपन्न झालेला आहे. नगरसेविकांनी प्रत्येक प्रभागामध्ये केलेलं त्यांचं नेतृत्व आणि कर्तृत्व बघूनच मला वाटतं त्यांना हा सन्मान इथे देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आमच्या जिल्हाधिकारी गायकर मॅडम याही आज इथे उपस्थित होत्या आणि मी पूर्ण माझ्याकडून आणि माझ्या ठाणेकरांकडून पूर्ण सर्व आपल्या महिलांना जागतिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनिट साहेब, आज महिलांचा सत्कार केलाय महापालिका नगरसेविका ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन च्या वतीने ठाणे महापालिकेतील सर्व नवनिर्वाचित महिला नगरसेवकांचा आणि ठाणे महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांचा आज इथे सीताराम राणे अध्यक्ष यांनी आयोजित केलेला आहे. हा सत्कार समारंभ
महापालिकेतील महापालिकेच्याच नगरसेविकांचा एक वेगळी संकल्पना प्रथमच नगरसेवक झालेले सीताराम राणे यांनी मांडलेले आहे व त्यांनी महापालिकेबरोबर कसं जुळून घ्यायचं हे त्यांनी आजपासून सुरुवात केलेली अशी दिसते आणि त्यानिमित्त सर्व महिला नगरसेविकांना आणि सीताराम राणेंनाही महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.